नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावरून सुरू असलेल्या चर्चांची ही बातमी आहे, कारण भाजप नेते राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल आज चक्क राणेंच्या घरी पोहोचल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला वेग आलाय। कोकण दौऱ्यावर असणारे रावल आज कणकवलीत राणेंच्या राहत्या घरी पोहोचले। या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली। मात्र रावल आपले चांगले मित्र आहेत, ते नेहमी माझ्याकडे येत असतात असं म्हणत राणेंनी भाजप प्रवेशाचं वृत्त फेटाळलंय। तसंच 4 एप्रिलला संघर्ष यात्रेत आपण सहभागी होणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय। वैभव परब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वैभव, काय अपडेट्स मिळतात या भेटी संदर्भात? अश्विन, खरं बघायला गेलं तर राजकीय वर्तुळातली ही सर्वात मोठी घडामोड म्हणावी लागेल। भाजप नेते चक्क काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या घरी जातात आणि त्याची पार्श्वभूमी पाहिली तर नारायण राणे यांची सध्या भाजपमध्ये जाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे। त्याचबरोबर पक्षश्रेष्ठी म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्याबद्दलची नाराजगी आहे ती त्यांच्या मनात कायम आहे। परंतु ह्या सर्वांशी आम्ही बातचीत केल्यानंतर नारायण राणेंनी स्वतः या सर्व प्रश्नांना बगल देत त्यांनी सांगितलं की आम्ही 4 तारखेला आहे ते पनवेलच्या संघर्ष यात्रेमध्ये सामील होणार आहोत। आम्ही कुठलाही पक्ष बदलीचा विचार आहे तो अजून आमच्या मनात आलेला नाहीये। जयकुमार रावल यांच्या भेटीमागचे राजकीय अर्थ काढू नये, आमचे घरोबाचे संबंध आहेत आणि नेहमीच ते येता जाता आमच्या घरी येऊन जातात। त्यामुळे त्यांनी एका प्रकारे ही बाजू आहे ती दुसऱ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केलाय। पण राजकीय वर्तुळात मात्र ह्या चर्चेनं आता पुन्हा एकदा उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळते। अश्विन, वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तेव्हा ही भेट राजकीय नव्हती तर आपले व्यक्तिगत संबंध आहेत आणि जयकुमार रावल हे नेहमी आपल्या घरी येतच असतात असं देखील म्हटलेलं आहे नारायण राणेंनी।